अखेर दरडग्रस्त पारमाची गावच्या पुनर्वसनाचे भूमिपूजन संपन्न। 30 वर्षाच्या मागणीला यश। नामदार भरतशेठ गोगावले, गुरुवर्य तपोनिधी बाळासाहेब फणसे बाबा यांच्या शुभ हस्ते विविध पायाभूत सुविधांचे भूमिपूजन। महाड तालुक्यातील सर्वात पहिले दरडग्रस्त गाव म्हणजे पारमाची। या पारमाची गावावर 28 जून 1994 साली दुःखाचा डोंगर कोसळला आणि यामध्ये 13 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता। 1994 सालापासून हे गाव पुनर्वसनाच्या अपेक्षित होते, मात्र भरतशेठ गोगावले यांच्या अथक प्रयत्नातून आज पारमाची गावच्या पुनर्वसनाचे भूमिपूजन संपन्न झाले। नामदार भरतशेठ गोगावले हे 1994 साली अपक्ष पंचायत समिती सदस्य होते आणि ज्यावेळी गावावर दरड कोसळली त्यावेळी भरतशेठ गोगावले हे देवदूतासारखे धावून आले, असे प्रतिपादन पारमाची पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष मालुसरे यांनी केले आहे। या कार्यक्रमात नामदार भरतशेठ गोगावले यांनी पुनर्वसनाचे भूमिपूजन झाले असता लवकरात लवकर उद्घाटन देखील करू अशी ग्वाही दिली। पारमाची गावच्या पुनर्वसनाच्या विविध पायाभूत सुविधांसाठी 18,97,00,000 एवढा निधी मंजूर झाला असून त्यांचे भूमिपूजन नामदार कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले, गुरुवर्य तपोनिधी बाळासाहेब फणसे स्वामी यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, माजी सभापती सपनाताई मालुसरे, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष मालुसरे आणि सदस्य सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, स्वराज लाईव्ह, महाड, रायगड। 28 जून 1994 रोजी पारमाची गावावरती दरड आल्यानंतर गेल्या 30 वर्षापासून आमचा जो पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न होता तो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब आणि महाड पोलादपूर तालुक्याचं आराध्य दैवत आम्ही म्हणतो ज्यांना की देव माणूस ज्यांना म्हटलं जातं, ते आता महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय भरतशेठ गोगावले साहेब यांच्या विशेष प्रयत्नांना आम्ही सर्व मंडळींच्या पाठपुराव्यानं त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि जवळजवळ शासनाने 18,98,00,000 रुपये त्या आमच्या पुनर्वसनाकरता देऊ केलेले आहेत। 2,54,00,000 रुपये आमच्या घरांसाठी दिलेले आहेत। जवळजवळ 15.5 कोटी रुपये हे पायाभूत सुविधांसाठी दिलेले आहेत। 50 लाख रुपये हे वीज वाहिनीसाठी दिलेले आहेत। असे जवळजवळ सर्व हा विभागून निधी दिलेला आहे आणि आता आमदार साहेबांना आम्ही सांगितलेलं की पुढचा जो आम्हाला घर बांधण्यासाठी जो काही अपुरा निधी आहे तो CSRच्या माध्यमातून आमदार साहेबांनी देण्याचं निश्चित देखील केलेलं आहे आणि आमदार साहेब बोले तसे चाले त्याची वंदावी पावले। आता आमदार साहेब बोलतात, मंत्री महोदय बोलतात म्हणजे ते पूर्णत्वात जातात आणि ते पूर्णत्वास नेतील अशी आम्हाला खात्री आहे आणि ते पूर्णत्वात जाईल एवढंच मी या प्रसंगी सांगतो। आणि आमदार साहेबांना, मंत्री महोदयांना आणि आमच्या सर्व ग्रामस्थांना, आमच्या सर्व पुनर्वसन समितीच्या सर्व सहकार्यांना, ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्वांना धन्यवाद देतो। बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो। पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो। पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो। धन्यवाद। गेले 30 वर्षांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मंजुरी मिळाली। मागच्या कोटी रुपये जे काय या पुनर्वसनाला मिळाले ते पुनर्वसन आपण करून त्यांची घरं बांधकाम करायची आहेत ते तुम्हाला लवकर करून देण्याचं काम आम्ही करतो आणि ती लोक इथं सुखरूप कशी राहतील याचं आम्ही करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह।